दोन संघ जे ट्रॉफीचे हकदार ठरलेत आजच्या दिवसभरामध्ये. श्री 11 गावदेवी कोलारे जो ट्रॉफीचा मानकरी आहे आणि अग्रिसेना बडवल हा ट्रॉफीचा मानकरी. दोन खेळाडू जे मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये आहेत. एका बाजूला अग्रिसेना बडवलचा रोहित ज्याने एका मॅचमध्ये दावा केला 42, एका मॅचमध्ये केली सिंगल 43, आणि दुसरीकडे सुमित गोमारे ज्याच्या नावावरती धावा आहेत त्या 30. गोलंदाज हेमंत कालेकर मॅच ऑन. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, बॉल कव्हर ड्राईव्ह पेश केलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पहिला ठोकलाय सुमित गोमारेने चौकार. मोठ्या धावा संख्येची गरज आहे कारण मॅच 3च ओव्हरची आहे. त्यामुळे सुमित गोमारे सध्या मैदानाच्या आतमध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह त्याने पेश केला हेमंत कालेकर वरती आणि पहिला ठोकलाय चौकार. दोन्ही संघांचे पाठीराखे या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहेत आणि दोन्ही संघांचा खेळ आज दोन्ही मॅचमध्ये दमदार राहिला. आता एकच मॅच आहे जी फायनलचं तिकीट या दोनपैकी एकाला मिळवून देऊ शकते. हलक्या हाताने बॅक टू द बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला सुमित गोमारे. खरं तर हेमंतच्या अगदी समोर होता चेंडू. हेमंतचा दुसरा चेंडू भारी ठरला सुमित गोमारेवरती. 2 बॉल रन्स आहेत आतापर्यंत 4. श्री 11 गावदेवी कोलारे सुमित गोमारे गुड स्टार्टिंग करतोय पॉवर प्ले मध्ये. चौकार त्याने खेचलाय. पुढे आला होता सुमित. खरं तर हा चेंडू भारी आहे. 3 बॉल अवघ्या धावा 4. करण तांबोली आणि गौरव तांबोली पंचांच्या भूमिकेत आहेत. करण तांबोली यांचा निर्णय बेधडक असतो. ऑब्झर्वेशन त्यांचं परफेक्ट असतं. 3 बॉल मध्ये धावा आहेत त्या 4. सुमितचा फटका ऑन साइडला खेळल्यात खेळाडू भाई गडगे. एका हाताने बॉल कव्हर केला. थोडा लेट झाला भाई. 1 रन इथून कंप्लीट झाली. धावा फलकावरती 4 बॉल मध्ये रन झालेत आतापर्यंत 5. पबजी लव्हर्स चषक कोलिवलीची स्पर्धा 2025 वर्ष. लगातार 10 वर्ष कोळिवलीकरांच्या आपण स्पर्धा पाहिल्या. डेच्या स्पर्धा मोठ्या लाख रुपयाचं बक्षीस असणाऱ्या देखील स्पर्धा आपण पाहिल्या. सरपंच चषक या नावाने भरपूर स्पर्धा पाहिल्या. पण त्यानंतर संघाने देखील बऱ्याच स्पर्धा ठेवल्या आणि यावर्षी पहिलीच टुर्नामेंट कोळिवलीच्या मैदानावरती. फटका या ठिकाणी हवेचा वेध घेतो. अवाई सफर डाऊन दी बॉल खेळाडू आलाय. पकडले कॅच. विकेट गोज डाऊन. फलंदाजीतून माघारी परतेल आणि मोठा झटका आहे कारण ओपनिंगच्या भूमिकेत गेलेला फलंदाज संभाजीतून 0वरती आउट झाला आणि धावा फलकावरती रन्स आहेत 5 चेंडूमध्ये 5. मनोज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. 5 बॉल मध्ये 5 धावा. धावा आहेत 5 चेंडू मध्ये 5. संभाजी आउट झाला. चर्चा भरपूर आहे. समीर आउट झाला. माफी असावी. 5 चेंडू 5 आणि मनोज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज हेमंत कालेकर. फटका भारी आहे. गेल्या मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय सिक्सर. 2 मॅच मध्ये बॅटिंग मिळाली नव्हती. सेमी फायनल मध्ये या वर्षीच्या सीझन मध्ये पहिलाच षटकार मनोज गोमारेचा आणि मनोज गोमारेच्या बॅट मधून हा षटकार संघाला एक ताकद देणार आहे पुढच्या फलंदाजांना. आणि ठोकला षटकार. धावा झाल्यात पहिल्या ओव्हर मध्ये त्या मात्र 11. गोमारेंची पॉवर दाखवली मनोजने. धावा ठोकल्या त्या 11. भरपूर प्रॅक्टिस तो करत असतो. आज खरं तर या वर्षीच्या सीझन मध्ये त्याने पहिला षटकार खेचला. साथीला सुमित गोमारे आणि त्याच्या साथीला मनोज गोमारे. दत्ता आलाय मागच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच होता ज्याने 3 विकेट म्हणजे बेस्ट बॉलर मध्ये हा खेळाडू सध्या पुढे आहे. 3 विकेट एकाच मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये त्याच्या नावावरती विकेट होती. त्यामुळे दोन्ही संघ शूज कूलर याकडे त्यांचं आता ते क्वालिफाय झाले. त्यामुळे दोन्ही खेळाडूंना अपेक्षा आहे की कदाचित ते एक वैयक्तिक बक्षीस आपल्याला मिळावं आणि मिळायलाच पाहिजे. मेहनत केली आहे त्यांनी. जिंकलेत देखील. त्यामुळे ट्रॉफी दोन्ही ट्रॉफी घेऊन जाणार आहेत. पण फायनल मध्ये कोणाला चान्स मिळेल यासाठी ही मॅच आहे. पहिल्या ओव्हर मध्ये रन झाले त्या मात्र 11.
सुमित गोमारे चांगल्या टच मध्ये, त्यामुळे तो मैदानावरती असणं हे श्री 11 गावदेवी कोल्हारेसाठी तेवढंच फायदेशीर आहे. पण दत्ता मागच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच बॉलिंग मार्क वरती आलाय. पहिलाच बॉल झाडून बॉल खेळलाय सुमित गोमारेचा स्वीप शॉट, चेंडू सीमा पार. कोल्हारेचा वंडर बॉय सुमित गोमारे ठोकतोय चौकार. दत्तावरती भारी ठरलाय सुमित पहिल्या बॉलवरती, कारण रन्स आल्यात आता धावा फलकावरती 15. 5 चेंडू 5 होत्या, मनोज पोहोचला आणि आता 7 बॉल नंतर परिस्थिती आहे ती 15. दोनच बॉल मध्ये 10 धावा आल्या. श्री 11 गावदेवी कोल्हारेची ही भरपूर पोटेन्शियल असणारी फलंदाजी सध्या ते पेश करतायत. दत्तावरती देखील अग्रेसिव्हपणा सुमितने करता युक्तीने खेळला सुमितने हा फटका, हुशारीने ठोकलेला तो चौकार होता. रन्स आहेत 15. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खोलून मारलाय आणि चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक चौकार एका टप्प्याने सुमित गोमारेच्या बॅट मधून. आता 2 बाउंड्री झाल्या दत्तावरती, कारण मागची मॅच गाजवली होती दत्ताने आणि त्याला इथून चान्स दिली नाही ती सुमित गोमारेने. अडचणीमध्ये ठेवले गोलंदाजाला, प्रेशर बनवले बॉलर्स वरती. सुमित गोमारेची चौफेर फटकेबाजी. रन्स झाल्यात आतापर्यंत 19, 2 बॉल 19. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉलची फेक केली दत्ताने. सुमित गोमारेने पोझिशन बनवली होती पण बॉल बॅट वरती घेता आला नाही आणि त्या कारणास्तव डॉट बॉल आला. धावा संख्या 19 धावा झाल्यात आणि सुमित एकटा खेळतो तो 13 धावा संख्येवरती. आता रोहितची लेवल त्याने काढली आहे या मॅच मध्ये. फटका यावेळेस ऑन साइडला कॉर्नर मध्ये कपिल झोमटे त्या ठिकाणी. एक सिंगल रन इथून मिळेल. धावा संख्या वाढली, 20 धावा झाल्या. 4 बॉल दत्ताचे संपलेत ओव्हर नंबर 2 मध्ये. श्री 11 गावदेवी कोल्हारे सध्या बॅटिंग परफॉर्मन्स त्यांचा चांगला राहिला आणि त्या कारणास्तव 2 मॅचेस त्यांनी जिंकल्या, कारण पहिला सामना देखील चांगली बॉलिंग त्यांनी केली होती आणि दुसऱ्या मॅच मध्ये देखील त्यांचा खेळ भारी राहिला, कारण बॉलिंगच्या जीवावरती चेस त्यांनी होऊ दिलं नाही आज श्री 11 गावदेवी कोल्हारेने. ती एक सक्सेसफुल डिफेन्स धावसंख्या ठरली होती. गोलंदाज तयार. मनोजच्या बॅट मधून मोशाच्या टेपावरती ठोकलेला षटकार. मोशाचा टेपावरती षटकार आज भरपूर गेले, पण मनोजचे हे फटके शंकर हिलाल यांना हलवणारा षटकार. धावसंख्या या षटकाराने जाऊन पोहोचतीये 26 या धावसंख्येवरती. 5 चेंडू आणि 26 धावा. मनोज गोमारेच्या समोर जर टाइम देणारे चेंडू जर तुम्ही दिले तर मात्र त्याचा परिणाम, त्याचा रिझल्ट हा षटकारच असेल. यावेळेस दत्ताचा हा चेंडू, पंचांची मुवमेंट, षटक इथून कंप्लीट झाला. 2 ओव्हर मध्ये रणसंख्या झाली आहे धावा फलकावरती, ती मात्र 26 मध्ये मनोजच्या धावा आहेत 12. सुमित गोमारे खेळतोय आतापर्यंत 14 धावा संख्या होती, अशा 26 आहेत आणि जो समीर होता तो शून्यावरती आउट झाला होता. 2 ओव्हर मध्ये 26 धावा. प्रेक्षक आता दोन्ही संघांचे आतुरतेने वाट पाहतात की कोणत्या संघाला ते फायनलचं तिकीट मिळेल. उद्या पुन्हा एकदा या मैदानावरती येण्याची संधी कोणत्या संपूर्ण संघाला मिळेल हे आपल्याला बघायचं. कोल्हारेने आतापर्यंत स्कोर चांगला उभारलाय. श्री 11 गावदेवी कोल्हारेने 26 धावा उभारल्यात. 1 ओव्हर इथून 14 किंवा 14 पेक्षा जास्त केल्या, 15 पेक्षा जास्त, तर चांगला स्कोर होईल. बॉलरही श्री 11 गावदेवी कोल्हारेकडे आहेत. अग्रिसेना बडवल टीमकडून अविनाश मिनमिने म्हणजे फेमस बॉलर अग्रिसेना बडवलचा. चेंडूला कट करण्यामध्ये तो माहिर होता. स्लोवर गती परिवर्तन देखील तो करायचा, पण यावर्षी थोडा प्रॅक्टिसचा अभाव आहे, पण तरी देखील आपल्या संघासाठी तो स्लॉग ओव्हर मध्ये आलाय. पहिलाच बॉल सुमित गोमारेचा फटका अलॉंग दी कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री. मनीष आलाय बॉल पर्यंत. फेक होतीये, रनआउटची चान्स आहे, बिग विकेट जाण्याची चान्स आहे आणि बिग विकेट गॉन. मनोज गोमारे इथून आउट होत असताना रनआउटची घातक विकेट आली, ती मात्र श्री 11 गावदेवी कोल्हारेसाठी. 1 रन, रनआउटची विकेट आली. मनोज गोमारे इथून आउट. धावा संख्या 27. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल बंटी. मनोज चांगल्या टच मध्ये होता. 3 बॉल मध्ये 2 षटकार, 12 धावा त्याने केल्या होत्या.
बंटी मैदानाच्या आत चाललाय. 27 धावा फलकावरती सुमित गोमारेने स्ट्राईक राखली आणि अविनाश मिनमिने याच्याकडे बाई गडगे या कर्णधाराने षटक दिले. त्याने सांगितलं की कदाचित आपल्याला विपक्षी टीमला 40च्या आतमध्ये थांबावं लागेल, कारण मागचा 24 धावसंख्येचा सामना हा शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती गेला होता. त्यामुळे इथून 40 पार जर हा संघ होतोय तर कदाचित आपल्यासाठी ते चॅलेंजिंग ठरू शकतं. फायनलचं तिकीट आपल्यापासून दूर राहू शकतं. त्यामुळे अविनाश मिनमिनेचं षटक हे अग्रिसेना बडवलसाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि सुमित गोमारे ऑन स्ट्राईक, अविनाश मिनमिनेचा नेक्स्ट बॉल. पंच या ठिकाणी व्हाईट बॉलची उद्घोषणा करत असताना 1 रन इथून मिळेल, ती मात्र श्री 11 गावदेवी कोल्हारे टीमला. धावसंख्या 28 या धावसंख्येवरती संघ खेळतोय. लागोपाठ फटक्यांचे प्रयत्न आहे. दुसऱ्या बाजूला लागोपाठ डॉट बॉलचे प्रयत्न अविनाश मिनमिनेचे. सुमितच्या बॅटमधून फटका लावून साईडला पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री चेंडू होता. कपिल झोमटेने बॉल कव्हर केला. 1च रन 29 धावा. 2 चेंडू 29 धावा. 2 बॉल 29 धावा. मनोज गोमारे चांगल्या टच मध्ये होता. 3 बॉल मध्ये 2 षटकार त्याने मारले होते. म्हणजे जसा मैदानावरती हवा असते तशी या मैदानावरती हवा होती मनोज गोमारेची. पण आउट झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये बंटी ऑन स्ट्राईक असेल. पिंपलोलीचा चेरी आलाय. 1 जिंकेल किंवा न जिंकेल तोही घरी जाणार आहे. त्यामुळे चेरी आला, आता घरी जाण्याची वेळ झाली. चेरी आपलं स्वागत. गोलंदाज तयार. फटका बॅटच्या रडार मध्ये भरपूर उंच तर चाललाय आणि दोघांच्या टक्कर मध्ये चेंडू सीमा पार पोहोचलाय. दोघांच्या टक्कर मध्ये चेंडू सीमा पार पोहोचलाय. चला अंपायर करण या ठिकाणी षटकार आहे का? एक षटकार. 2 खेळाडू आहेत, त्यांनी डिसिजन दिलं, षटकार आलाय. दावेचा कॉल आहे. फलंदाज आउट आहे. षटकार आला होता आधी. स्कोर षटकाराने वाढेल. धावा संख्या 35. 2 बॉलचा खेळ बाकी, अजून 2 चेंडू शेष आहेत. धावा आहेत 35. दोन बॉल शेष आहेत आणि अविनाश मिनमिने इथून मात्र 35 रन्स आहेत आतापर्यंत. सुमित गोमारे पुन्हा स्ट्राईक वरती आलाय. पाचवा चेंडू भरपूर ताकद लावली, समोरच्या दिशेने खोललाय तो षटकार. खतरनाक शॉट होता. राईट हँड बॅटरला ऑन साइडला फटके खेळतात, पण लेफ्ट हँड बॅटरने ऑफ साइडला फटका केला. ही ताकद आहे. जसा गोरसाईचा भावेश पवार तसा कोल्हारेचा सुमित गोमारे. जबरदस्त शॉट होता. वंडरफुल माइंड ब्लोविंग शॉट. 41 रन्स आणि अविनाश मिनमिनेचा अंतिम चेंडू, अंतिम फेक. पुन्हा एकदा व्हाट अ शॉट. 47 47 धावा उभारल्या त्या मात्र श्री 11 गावदेवी कोल्हारेने. आणि आता 48 धावांचं 16 धावसंख्येच्या सरासरीने 48 धावांचं टार्गेट आहे त्या अग्रिसेना बडवल या संघाला. 3 षटकार या ओव्हरमध्ये आले अविनाश मिनमिनेच्या. तिथे सामन्यामध्ये एक मोठा स्कोर आला आणि 48 धावसंख्येचं लक्ष असणार ते मात्र अग्रिसेना बडवल या संघाला. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती. पबजी लवर चषक कोलिवली 18 बॉल आणि सेमीफायनल जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती मात्र 48 या धावसंख्येची. गुड बॅटिंग सुमित गोमारेचा बॅटिंग परफॉर्मन्स. त्याने या मॅच मध्ये टोटल 2 षटकार 3 चौकार
12-12, 24 आणि 4 सिंगल 28 धावा केल्या त्या मात्र सुमित गोमारेने. एका मॅच मध्ये त्याने 23 केल्या, एका मॅच मध्ये आय थिंक 7 आहेत, म्हणजे 58 धावा आतापर्यंत त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये उभारल्या सुमित गोमारेने. आणि दुसरीकडे अग्रिसेना बडवलकडे देखील एकाच मॅच मध्ये 10 बॉल मध्ये 42 धावा ठोकणारा रोहित आहे. शंकर हिलाल दादा तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत होते की चौथ्या पंचांच्या ते आम्हाला कळलं नाही. शेवटची मॅच, शेवटच्या 18 बॉलचा थरार बाकी आणि 48 धावांची गरज. आणि ही मॅच बघण्यासाठी कोळिवलीचे हबप तेजस बुवा तांबोळी यांचं आगमन झालंय. तेजस बुवा आपलं मनपूर्वक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि आता 18 बॉल 48. आता एका बाजूला सुमित गोमारेच्या 28 धावसंख्येचा परफॉर्मन्स, त्यानंतर तो बॉलिंग वरती आला आणि आता अग्रिसेना बडवलचा स्वप्नील आणि साथीला कपिल. 18 बॉल 48 ची आवश्यकता आहे. 16 धावसंख्येचा रिक्वायर्ड रन रेट आहे. पहिलाच बॉल बेधडक चोख प्रत्युत्तर दिलं सुमित गोमारेला. ठोकलाय सिक्सर. आवाज भारी होता आणि षटकाराची मोहर उमटवली. चोख प्रत्युत्तरा दाखल ठोकलेला षटकार होता स्वप्नीलचा. अग्रिसेना बडवल पुन्हा एकदा त्याच जोशात जोमात खेळत असताना ठोकलाय तो षटकार. जबरदस्त शॉट होता स्वप्नीलचा. यावेळेस बॅटची कडा आणि विकेट कमावली होती स्वप्नीलची. सुमित गोमारेने केलं पलटवार, विकेट कमावली, फलंदाज बाद. आणि मैदानाच्या आतमध्ये चाललाय तो मात्र रोहित. आज ज्याने 6 षटकार ठोकले, एकाच मॅच मध्ये 2 षटकार हॅट्रिक ठोकल्या आणि 10 बॉल मध्ये नॉट आउट 42 धावा केल्या, तो रोहित मैदानाच्या आतमध्ये चाललाय. आणि ही मॅच बघण्यासाठी उत्कृष्ट मृदुंगमणी सुशांत बुवा तांबोळी यांचं देखील आगमन झालंय. सुशांत बुवा तांबोळी यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. उत्कृष्ट मृदुंगमणी. आता मागी गणेशोत्सव सुरू झालाय, म्हणजे भरपूर भजनाच्या डबल वारीचं आयोजन असेल आणि सुशांत बुवा तांबोळी यांचं आपल्याला वाद्य जरूर ऐकायला मिळेल. सुशांत, आपण या ठिकाणी यावं, आपलं स्वागत. 2 चेंडू 6 धावा आहेत. 16 धावा प्रत्येक षटकामध्ये पाहिजेत
आग्रीसेना बडवलला रिक्वायर्ड रन रेट प्रमाणे. 2 बॉल धावा झाले 6. गोलंदाज तयार सुमित गोमारे. फटका फटका हवेत आहे. पकडली कॅच. मोठी विकेट आली. गोल्डन विकेट या मॅचची. सॉलिड प्लॅन रचला आणि त्या प्लॅन मध्ये रोहित सारखा फलंदाज फसला. धावा फलकावरती 6 धावा आल्या होत्या. 6 धावा आल्या होत्या. षटकार आला होता. पलटवार किती भारी राहिला. बंटी कॅच पकडेल की नाही हा प्रश्नचिन्ह होता, पण तो सहजपणे पोहोचला. लास्ट मोमेंटला त्याने कॅच पकडली. दामत येथे बंटीने जी कॅच पकडली दामतच्या नाईट टुर्नामेंट मध्ये ती तेवढीच भारी होती. नुसती बॅटिंगच नाही तर फिल्डिंगही तेवढीच भारी आहे बंटीची आणि बॉलिंगही तेवढीच भारी आहे. म्हणजे श्री 11 गावदेवी कोल्हारेला जो ऑलराऊंडर पाहिजे तो ऑलराऊंडर भेटलाय तो बंटीच्या रूपाने. सुमित गोमारे बॅक टू बॅक विकेट आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती समोर येतो अविनाश मिनमिने. गेम चेंजर प्लेयर अविनाश मिनमिने. फुल टॉस होता. फटका भारी अलॉंग दी कार्पेट चेंडू. एकच रन. 4 बॉल धावा झाल्या 7. 4 बॉल 7 धावा. सुमित गोमारे पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करतो. समोर कपिल झोमटे. कपिलच्या बॅटला स्पर्श तर झालाय. विकेट वरती चेंडू आहे. बॅक टू द बॉलर आहे. 5 बॉल 7 धावा. अजून 41 धावांची गरज येणार 13 बॉल मध्ये. 13 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. मनोज गोमारेचे 2 षटकार तेवढेच इम्पॅक्ट टाकणारे ठरले. त्यानंतर सुमित गोमारेने जो फिनिशिंग टच दिला 2 षटकारांनी तोही तेवढाच महत्वपूर्ण होता. गोलंदाज तयार. विकेटचं पतन झालं. फलंदाजीतून बाद झालाय कपिल झोमटे. 3 विकेट सुमित गोमारेच्या खात्यामध्ये आणि इथून 7 धावा झाल्यात. म्हणजे 12 चेंडू आता 41 ची गरज आहे आणि आयोजकांनी आणि त्या 12 चेंडू 41. हेमंत कालेकर चाललेत. 12 बॉल 41 ही धावसंख्या मनात ठेवून संघाला आपल्याला विजय मिळवून देण्यासाठी ते बॅटिंग करावी लागणार आहे. या क्रीडा स्पर्धेमध्ये अगदी रायगड असोसिएशनच्या ठरलेल्या पॉइंट नुसार विकेट साठी 5 पॉइंट असतील. मॅन ऑफ द सिरीज साठी विकेट कमावली तर 5 पॉइंट. चान्सेस भरपूर आहेत कारण कूलर आहे. हवा इतकी भारी आहे की नवीन ब्रँडेड टाइम लिंकचा कूलर आहे. टाइम लिंक म्हणजे तुम्हाला टाइमानुसार हवा देणारं कूलर जे या क्रीडा स्पर्धेमध्ये दीपक सोनावळे यांनी पुरस्कृत केलंय. आणि पुंडलिक पंढरनाथ तांबोली यांनी बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी आकर्षक स्पोर्ट शूज पुरस्कृत केलेत. पुंडलिक पंढरनाथ तांबोली यांचं देखील आभार. 12 चेंडू 41 धावा. सामना सहज जिंकता येईल जर षटकार चौकार आले तर. पबजी लवर्स कोळिवलीचं हे जबरदस्त आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन तुम्ही बघताय. बंटी आलाय बॉलिंग साठी. पहिलाच बॉल अविनाश मिनमिनेचा तगडा वार ठोकलाय त्याने षटकार. बंटी या गोलंदाजाचं स्वागत. अविनाश जेव्हा बॉलिंग करत होता तेव्हा बंटीने त्याला एक षटकार ठोकला होता. तो पलटवार करत त्याने परत दिला तो जेव्हा अविनाश बॅटिंग साठी आला. खरं तर या षटकाराने खरं तर बंटीला थोडंसं दडपण जरूर आलं असावं कारण अविनाश मात्र समोरून हल्ला करण्यासाठी त्याने सुरुवातच तशी केली आणि या षटकाराने हरेश गोमारे यांना थोडी चमक आली असावी हे मात्र नक्की. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रयत्न होता अविनाश मिनमिनेचा. आता 10 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. 10 बॉल आणि 35. अविनाशच्या बॅटमधून आणखीन एक जोरदार प्रहार. आणखीन एक वंडरफुल फंटॅस्टिक सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये अविनाश मिनमिने सामन्याला बदल करण्यासाठी उतरला आणि त्याने 2 षटकार ठोकले. 9 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये आता आवश्यकता आहे ती 29 धावसंख्येची.
9 बॉल 29. आता थोडं टेन्शन वाढलंय बॉलिंग करणाऱ्या बॉलरचं देखील आणि प्रेक्षकांच्या देखील मनात. आता प्रश्नांचं विचारचक्र सुरू असणार की विजयाची खात्री कोणता गोलंदाज देईल, कोणता फलंदाज विजयाची खात्री देईल आपापल्या संघाला. पुन्हा एकदा प्रयत्न तोच होता. शरीर भेदी चेंडू ठरला, शरीराला स्पर्श करत एक डॉट बॉलची फेक केली. आता 8 बॉल कंपल्सरी 29 धावांची गरज. 8 बॉल 29. 8 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता आहे. बंटी बॉलिंग मार्क वरती समोर अविनाश मिनमिने ऑन स्ट्राइक. हा चेंडू थोडा खाली राहिला, अपेक्षित हाईट आली नाही अविनाश मिनमिनेसाठी. डॉट बॉलची फेक झाली. एक डॉट बॉल श्री 11 गावदेवी कोल्हारेसाठी फायदेशीर आहे, तर एक शॉट आगरी सेना बडवलसाठी फायदेशीर आहे. धावसंख्या अजूनही आवश्यकता 29 धावसंख्येची. पुढे आला होता अविनाश, फलंदाज इथून आउट. बंटीच्या खात्यात विकेट आणि आता 6 बॉल बाकी आणि विजयासाठी गरज आहे 29 धावांची. 6 बॉल आणि 29. 2 षटकार खेचल्यानंतर सामना पलटला होता, पण 3ही बॉल डॉट आले. शेवटचे 3ही बॉल डॉट काढले, त्यात विकेट अविनाशी. आता 6 बॉल 29. आता 2 बॉल जर डॉट काढले तर श्री 11 गावदेवी कोल्हारे जवळपास विजयाचा दावा ठोकेल, कारण 6 बॉल 29 ची मॅच आहे. सुरुवातीचे 2 बॉल जर बाउंड्री पार झाले तर मात्र थोडी दमछाक होईल बॉलिंग करणाऱ्या बॉलरची देखील. पण काय होईल आता बघायचं. 6 बॉलचा खेळ आता राहिला आहे आणि गरज आवश्यकता आहे ती मात्र कंपल्सरी 29 धावसंख्येची. पहिला बॉल हवेत आहे, कॅच ड्रॉप केली मनोजने. हेमंत कालेकरला जीवनदान तर दिलं, पण इथून रनआउटची विकेट. रनआउटची विकेट आली हेमंत इथून बाद. संभाजीचा हा चेंडू व्हाईट बॉलची फेक. 5 चेंडू 28 ची गरज आहे. पाच बॉल 28 हा सामना आहे. प्रशांतसाठी चेंडू संभाजीचा. इथे डॉट बॉलची फेक झाली. 4 बॉल आता 28. ज्या एकट्या सुमित कुमारने दावा केला 28, त्याच दावा येणाऱ्या 4 बॉल मध्ये चेस करायचे. प्रशांतसाठी हा चेंडू आणि इथून आणखीन एक डॉट बॉल. 3 बॉल 28 ची गरज. आता जवळपास पाहिलं गेलं तर विनिंग पर्सेंटेज श्री 11 गावदेवी कोल्हारेकडे वाढलेत, कारण 3 बॉल आहेत आणि 28 धावांची गरज आहे. संभाजीचा हा चेंडू कुमारच्या हातामध्ये. 2 बॉल आता 28 ची गरज आहे. प्रेक्षक खुश असतील कोल्हारेचे. हरेश गोमारे आज दिवसभर सुट्टी घेऊन राहिले, शंकर हिलाल सुट्टी घेऊन राहिलेत. आणि फटका प्रशांतच्या बॅटमधून. विकेटचं पतन झालंय. आता एकच बॉल बाकी आहेत. 28 ची गरज आहे. दिवसभर सुट्टी घेतल्यासारख्या संघाने फायनल गाठली, याच्याहून आनंद काय. उद्या जल्लोष होणार. एकच बॉल आता बाकी आहे. उद्या जल्लोष होणार, कारण बऱ्याच दिवसांनी ट्रॉफी ही कोल्हारेच्या वाटेने आलेली आहे. आणि त्याचबरोबर बडवलने 3 ट्रॉफी जिंकल्या खरं तर यावर्षी. डोणे येथे 2 जिंकल्या आणि इथे 3री ट्रॉफी त्यांनी कमावली. 1 बॉल 28 ची आवश्यकता. आणि जिंकला या मॅच मध्ये. पबजी लवर चषक कोलिवली मध्ये फायनल मध्ये जाणारा पहिला संघ ठरलाय तो मात्र नरेंद्र गोमारे पुरस्कृत श्री